प्रश्न क्रमांक 1 आहे. आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्तने आहेत? 7, 8, 16 की 18? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 7 आवर्तने आहेत. 18 हे गण आहे. आवर्तने म्हणजे 7 पिरियड्स आणि गण म्हणजे 18 कॉलम आणि एकूण मूलद्रव्य आहे 118. डायनामाइटचा शोध कोणी लावला? एडिसन, न्यूटन, राईट बंधू की नोबेल? तर डायनामाइटचा शोध नोबेल यांनी लावला. थॉमस एडिसन यांनी विद्युत दिवेचा शोध लावला तर न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. अवकाशातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो? काळा, निळा, लाल की पांढरा? तर अवकाशातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग काळा दिसतो. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? कंपोस्ट, युरिया, सुपर फॉस्फेट की अमोनिया? युरिया, सुपर फॉस्फेट, अमोनिया हे रासायनिक खतामध्ये येतात. तर कंपोस्ट योग्य उत्तर आहे. कंपोस्ट हे रासायनिक खतात येत नाही. खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? स्कर्वी, रात आंधळेपणा, मूळदूस की बेरीबेरी? तर डी जीवनसत्वाच्या अभावी हा मूळदूस हा रोग होतो. बेरीबेरी हा बी जीवनसत्वाच्या अभावी होतो. रात आंधळेपणा हा ए जीवनसत्वाच्या अभावी होतो. तर स्कर्वी हा सी जीवनसत्वाच्या अभावी होतो. रसायनांच्या राजाला संबोधतात. नायट्रिक ॲसिड, पोटॅशियम सायनाइड, सोडियम बायकार्बोनेट की सल्फ्युरिक ॲसिड? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सल्फ्युरिक ॲसिड. याला रसायनांचा राजा असे म्हणतात. सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू बाहेर पडतो? सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4, जस्त म्हणजे ZN. तर यांच्या रिॲक्शनमधून H2 म्हणजे इथं फॉर्म का होते ZnSO4 प्लस H2 म्हणजे हायड्रोजन गॅस हा बाहेर पडतो. योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 हायड्रोजन. रक्त घोटण्याच्या प्रक्रियेत फायब्रोनेजेनचे रूपांतर कशामुळे होते? तर फायब्रोनेजेनचे रूपांतर हे फायब्रिनमुळे होते. निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? तर निर्दोष डोळ्यात प्रतिमा हे दृष्टिपटलावर तयार होते. नर मनुष्यांची लिंग गुणसूत्रे कोणती? XX, XY, YO की XO? तर नर पुरुषांची लिंग गुणसूत्रे हे XY आहे. तर XX हे स्त्रीचे गुणसूत्रे आहे. मनुष्याची गुणसूत्रांची संख्या किती आहे? 12, 24, 36 की 46? तर मनुष्यामध्ये गुणसूत्रे संख्या ही 46 असते. म्हणजे गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. त्याच्यापैकी 22 ह्या ऑटोझोम्स असतात आणि एक हे लिंग गुणसूत्र असते, एक जोडी. टिंबटिंब यामध्ये डी जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. ऑप्शन आहे योग्य उत्तर बघा कॅडलिव्हर ऑइल. यामध्ये डी जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणात असते. सर्व बलामध्ये क्षीण बल कोणते? गुरुत्व बल, विद्युत बल, चुंबकीय बल की न्यूक्लिअर बल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुरुत्व बल. रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? हेन्री बेक्वेरेल, न्यूटन, नोबेल की मादाम क्युरी? तर ऑप्शन 1 हेन्री बेक्वेरेल हे योग्य उत्तर आहे. अणूच्या केंद्रकात टिंबटिंब नसतात. तर अणूच्या केंद्रकात हे इलेक्ट्रॉन नसतात. अणू बघा इथं केंद्रक, इथं प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात केंद्रकात आणि ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. दोलकामध्ये खालीलपैकी कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते? योग्य उत्तर आहे जांभळा. डॉक्टर जोसेफ साल्क कोणत्या रोग लसीसंबंधित जगप्रसिद्ध आहे? जोसेफ साल्क हे पोलिओ प्रतिबंधक लसीसाठी प्रसिद्ध आहे.
पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर टिंब पदार्थात होते. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. एकपेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. एकपेशीय प्राण्यास आदिजीव असे म्हणतात. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन की ऑक्सिजन. तर आम्लामध्ये हायड्रोजन असते, म्हणजे H+ आयनचे प्रमाण जास्त असते. E=mc² हा सिद्धांत कोणी मांडला? एडिसन, आइन्स्टाईन, गॅलिलिओ की न्यूटन. तर E=mc² हा सिद्धांत आइन्स्टाईन याने मांडला. समुद्राची खोली कशाच्या सहाय्याने मोजतात? बॅरोमीटर, मॅनोमीटर, सिग्मोमीटर की फॅथोमीटर. योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट होय. मज्जासंस्था व त्यांच्या विकाराच्या अभ्यासास काय म्हणतात? न्यूरोलॉजी, बायोलॉजी, हिमॅटोलॉजी की सायकोलॉजी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यूरोलॉजी. जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? आंधळेपणा, बेरीबेरी, स्कर्वी की पेलाग्रा. योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 रात. आंधळेपणा हा जीवनसत्वाच्या अभावी होतो. बेरीबेरी ह्या जीवनसत्वाच्या अभावी होतो. स्कर्वी हा जीवनसत्वाच्या अभावी होतो. स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्वाच्या अभावी. कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा येते? ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येते. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? नोबेल, रुदरफोर्ड, अलेक्झांडर फ्लेमिंग, लुईस पाश्चर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अलेक्झांडर फ्लेमिंग. कॅलरी कशाचे परिमाण आहे? ऊर्जा, वजन, तापमान की विशिष्ट उष्णता. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऊर्जा. ही कॅलरीमध्ये मोजली जाते. प्रकाशवर्षे कशाचे परिणाम आहे? वेळ, खगोलीय अंतर, वार्षिक गती की प्रकाश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खगोलीय अंतर. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा वापर करतात? निकेल, आयोडीन, कोबाल्ट की लोह. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कोबाल्ट. याचा आयसोटोप कोबाल्ट-60 याचा उपयोग कर्करोगासाठी होतो. देवीची लस कोणी शोधून काढली? ते योग्य उत्तर आहे एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधून काढली. BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? क्षय, हिवताप, कॉलरा की पोलिओ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क्षय. याच्यावर BCG ही लस वापरतात. रासायनिक अभिक्रियेचा वेग टिंबमुळे वाढतो. द्रावण, द्रावका, उत्प्रेरका की क्षपणामुळे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्प्रेरकामुळे अभिक्रियेचा वेग वाढतो. यालाच कॅटॅलिस्ट असे म्हणतात. H1N1 विषाणू कोणत्या आजाराची कारणीभूत आहे? तो स्वाईन फ्लू यामुळे H1N1 होतो.